जे आई वडिलांची सेवा करतात त्यांचे, जे साधू संतांची सेवा करतात त्यांचे, जे कीर्तन भजनाला जातात नाही त्यांचं होणार, जे माळकरी आहेत त्यांचे होते. पण जे रोज या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून त्या गल्लीत हिची चप्पल खातेन, तिला काहीतरी म्हणतेन, हिला कट हाणतेन, त्यांनी फक्त भगवे कपडे घालायचे, मोठ्या मोठ्या रुद्राक्षाच्या माळा घालायच्या, असा आडवा भस्म लावायचा. बम बम बोले टेकड़ी वाले कैलाश के राजा, चिल्लीम मराई ताजा, दम लगाने आजा की चलो हिमालय के गुफा में. तिकडे गेले तरच शांतता आहे. दुसरीकडं लग्न आता सध्या वयाच्या बाहेर गेले. सध्या आमच्या शेजारचा मुलगा म्हणे बरं का दादा, मला म्हणे ताई रोज एक एक गावाला फिरता, एखादी पोरगी तरी पहा. म्हटलं दादा वय काय चालू आहे? तो म्हणे ताई 42. म्हटलं 8 वर्षासाठी कशाला बट्टा लावतो आता, बस ना घरी. गावागावात शक्यच नाही राहिलं. पहा, लग्न होणं भाग्याची गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगू, लई दिवसानं मुलाचं लग्न झालं, बऱ्याच दिवसानं मुलगा झाला, घरामध्ये सून आली, गाडी बंगला जमीन जुमला प्रॉपर्टी भेटली की तुम्ही म्हणता उजळली भाग्य. आता म्हणू नका असं माझं मतच नाही, पण साधू संत महात्मा मंडळी म्हणतात भाग्य तरी नोही धनपुत्र दादा आणि निकट वास बरा संतापाई. मुलगा झाल्याच्या नंतर मना उजळले भाग्य आता, पण मुलगाही तसा निवडला तर मुलगा पाहिजे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक, त्या लेकराचा आनंद जगाच्या मालकाला. सात्विक येदही लोक नीट म्हणत नाहीत. एका कीर्तनात गायन करायला होतं, मी घेतला अपोले हिता अभंग. कानपूर लाईन खराब होती, MS 70-75 वर्षाची होते, गाडीची नाही ती वयाची पासिंग आहे. उभी राहिले, कानपूर लाईन खराब, काहीच कळना. मी म्हटलं कुळी कन्यापुत्र होते जे सात्विक. ते म्हणे कुळी कन्यापुत्र होते जे सात्विक, आता जातीला 8वीत. 8वीला 9वीला नाही, समजून घेणं गरजेचं आहे. एक बाई होती नांदेडच्या भागात, भाषा म्हणतात. दादा किराणा दुकानावाल्याकडे गेली, तिथं ते नाही का आधार कार्डची झेरॉक्स वगैरे काढून देतात. आधार कार्डाचे झेरॉक्स काढून म्हणे एवढं हे करा, आणि गेली तिकडं. छोटा मोबाईल होता पहिले नाही का तो, नोकिया काय त्यांना नोकियाचा, हा तोच मोबाईल. 1100 रुपयाला यायचा तो, 1000 रुपयाला, 900 रुपयाला, अशी एवढीच मोबाईल घेऊन गेली. मोबाईल घेऊन गेली म्हणे याच्यात मध्ये गाणे भरून देणार तू. तिकडची भाषा तशी, दादा यात गाणे भरून देणार आहे. ते म्हणे मावशी गाणे आहेत पण तुमच्याकडे कार्ड नाही का? मेमरी कार्ड नाही, पण ते आधार कार्ड आणलं ना बे मी. आधार कार्डात गाणं येतं का? आधार कार्डात गाणं नाही येत ना. ती म्हणे मोदीने तर सांगितलं काही बी चालतं म्हणून, कोणतंही कार्ड आधार कार्ड. असं जमत नाही, समजून घेणं गरजेचं असतं जीवनामध्ये सध्या. मग मला सांगायचं, मुलगा झाल्याच्या नंतर मना उजळले भाग्यात, पण लेकरू तसं निवडलं पाहिजे. त्या लेकराचा आनंद जगाच्या मालकाला झाला. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा, किंवा कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. सात्विक विचाराची लेकरं पाहिजेत. आपण आजकाल लेकरं पाहतो, अगोदर गावाला ताण देतात, नंतर घराला ताण देतात, आणि एकदा का आई वडील बेजार झाले त्यांनाच वाटतं यांनी कशाला जन्म घेतला असेल तर. मी तुम्हाला उदाहरण सांगते, पहा. एका वडिलाला 2 मुलं होते. सालान नाहीत करत आपल्याकडे, सालानच म्हणतात ना. वर्षानं ते काम करायला राहिल्यावर सालानं काम, साल घातलं काम करायला राहिले. पाटील होते, श्रीमंत पाटील. त्यांना मुलगा नाही मुलगी नाही कोणीच नाही. भले दिप्पाडचे दिप्पाड 4.5 क्विंटल. इथे दाखवायलाही माणूस नाही, तसं नाही दाखवलं असं तुम्हाला. 4.5 क्विंटल होते पाटील बुवा. त्या मालकाला काहीतरी काम निघालं त्या गड्याला, आणि त्यानं सांगितलं म्हणे बाळू जा बरं जरा पाटील बुवाकडून 10,000 रुपये घेऊन ये. मी सांगितले पाटील बुवाला कालच देतील म्हणून. पाटलाकडे गेला, पाटील बुवांकडे गेला, पैसे मागितले. पाटील पैसे आणायला गेले, दुसऱ्या मजल्यावर होते. पैसे आणायला गेले तोपर्यंत वरती गेलं, लागला हसायला भल्या मोठ्या मोठ्याने. म्हणे झालं काय तुला हसायला? म्हणे काय नाही, एक विचार करत होतो. म्हणे तू हसतो का? नेमकं हसतो का त्याचं कारण सांग. तो पाटलाला सांगायला लागला, म्हणे काय नाही, थोडा विचार केला मी की पाटील तुम्ही एवढी मोठी तब्येत म्हणे तुमची, तुम्ही गेल्याच्या नंतर एवढ्याशा दरवाज्यातून तुम्हाला खाली कसं काढावं? गावाला नाही म्हटला, तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला कसं काढावं? पाटलाला रागाला ठेवलं बांधून, त्याला बांधून ठेवलं. हा मुलगा ये ना म्हणून दुसऱ्याला पाठवलं, बाळू तुझा आता. बाळू आला म्हणे बांधलं का? म्हणे माझ्या भावाला. तुम्हाला काही कळतं का? पाटील भाऊ म्हणतात थोड्या मोठ्यांचा आदर सन्मान करायचा काय कळतो की नाही तुम्हाला? खुशाला हसतोय का? हसत होता का? बांधलं त्याला का? बांधलं म्हणजे खुशाल म्हणतोय पाटील तुम्ही गेल्याच्या नंतर तुमची एवढी मोठी तब्येत आणि तुम्हाला वरून खाली कसं घ्यायचं एवढ्याशा दरवाज्यातून?
हा मग त्याचाच भाऊ होता ना. हा म्हणे किती सोपई पाटील, तुम्ही कशाला त्याच्या नादाला लागले? तुम्ही गेल्याच्या नंतर तुमच्यात का राम राहणार आहे का? तुकडे तुकडे करून काढू म्हणे आपण. पाटलानं त्यालाही बांधून ठेवलं. 2 तास झाले दोन्ही मुलं येईना म्हणून स्वतः वडील आले. विचारलं पाटील भाऊ का बांधलं, तुम्हाला काही वाटतं का? म्हणे लेकरं तुमचे थोरा मोठ्यांचा आदर सन्मान काही संस्कार वगैरे आहेत का नाही तुमच्या लेकरांना? म्हणे झालं काय? काय झालं? एक म्हणतोय पाटील तुमची एवढी मोठी तब्येत, वरच्या बंगल्यातून तुम्हाला खाली घ्यायचं कसं? आणि दुसरा म्हणतोय किती सोपं आहे तुकडे तुकडे करून काढायचं. हा त्यांचाच बाप होता. म्हणे किती सोपं आहे, तुम्ही काय लहान लेकराच्या नादाला लागले? म्हणे पाटील तुम्ही गेल्याच्या नंतर असंही तुम्हाला मागं कोण नाही, लेकरं नाही ना, मुलगा नाही ना, मुलगी नाही, पत्नी, काय करायचं तुम्हाला? तुम्ही गेल्याच्या नंतर बंगल्याला आग लावून द्यायची म्हणे डायरेक्ट. मला सांगा लेकराचा आनंद होईल का जगाच्या मालकाला? सात्विक विचाराचे पाहिजे. तर इकडं नाटकं केल्याने छत्रपती शिवाजी महाराज होत छावा, 12 महिने तोंडात मावा, काही उपयोग नाही. एक मुलगा होता 23 वर्षाचा, बसमधून चालला, भली दाढी मिशा अशा वाढलेला, बसमध्ये आडी टाकून बसला, पायाची आडी टाकून बसला. आणि तेवढ्यात कंडक्टर आले, तिकीट तिकीट तिकीट. यानं गुपचूप तिकीट काढावं की नाही? तो म्हणतो भाग्य आहे तुमचं, राजू तुमच्या बसमध्ये आले. काय म्हणतो कंडक्टरला? भाग्य आहे तुमचं, राजू तुमच्या बसमध्ये आले. कंडक्टर पुढचा होता. अशी 8 रानात बस उभी केली जिथं दुसरी गाडीच जात नव्हती. घंटी वाजवली, बस थांबली. तो म्हणतो राज हा घ्या मुजरा, गडाला उतरा खाली. अजिबात नाही. मुलगा पाहिजे भगवान प्रभू रामचंद्रांसारखा, मुलगा पाहिजे बाळ ध्रुवासारखा, मुलगा पाहिजे भक्त प्रल्हादांच्या सारखा, मुलगा पाहिजे महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. आज आपण पाहतोय आपल्या दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती गुटखा, महिलांच्या नाकामध्ये नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे? तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. म्हणजे जीवनामध्ये योग्य छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा पाहिजे. आज आपण पाहतोय उघ्या महाराष्ट्र आज मतभेद करतायत, जातीभेद करून काहीच उपयोग नाही. पा तिकडं भांडणं करतात आणि एका ताटात जेवतात, इकडे आपलेच भांडणं लावून देतात. सप्त कमिटीमध्ये इकडचे 2 तिकडचे 2, जा तुमचं तुम्ही पाहून घ्या सप्त म्हणे. यावर्षी आम्ही पट्टी नाही, काही नाही. तुम्हाला सांगू, संत महात्म्यांनी कधी अभंगात लिहिलेलं ऐकलंय का? या साधू, या जातीच्या धर्माच्या लोकांनी यांनीच भजन करा, यांनीच कीर्तन ऐका. साधू महात्म्यांनी कधी जातीभेद मतभेद केलं नाही. पण याही पुढे सांगते, छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा स्वराज्य स्थापन करण्यासाठी प्रत्येक जाती धर्मातला माणूस, प्रत्येक जाती धर्मातला मावळा स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार व्हायचा. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसाठी म्हटलं जातं, पा सगळ्यांनी लक्ष दिलं का? एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव माझ्या राजाचं नाव माझ्या देवाचं नाव माझ्या राजाचं नाव माझ्या
थोडस क्लिअर करावं तुम्ही, बिनकामाचं इको नका देऊ. आवाज व्यवस्थित पोहोचला पाहिजे. बोलणंच कळत नाही त्यांना, इको नाही दिला तरी चालतंय. विठ्ठल विठ्ठल. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा असेल तर नक्कीच म्हटलं पाहिजे उजळले भाग्य. आता मुलगी पाहिजे झाशीच्या राणी सारखी, मुलगी पाहिजे महासाहेब जिजाऊंसारखी. मला सांगा, आजकाल घराघरात भांडणं होत आहेत. एकदा का लग्न होऊन सासरी गेली, सख्खे भाऊ आहेत, कधी एका ताटात जेवल्याच्या नंतर एकामेकांचं पोटही भरलं नाही. रोज एका ताटात जेवायचे, रोज एका गाडीवरती फिरायला जायचे. पण एकाच लग्न होऊ द्या, दुसरी बरोबर त्याला बाजूला काढते. काढते की नाही? बोला, काढणार बाजूला. कशी काढती माहितीये का? जवळ जाणार काहीच नाही, दुसरं एकच फक्त. तुम्हाला माहितीये का मोठे भाऊजी काय बोलत होते काल? काहीच नाही कळलं मला. काय सांगू तुम्हाला, अशी बेजार झाले मी, काय सांगू. भिंतीला कान. घराघरात भांडणेत सध्या. आपण पाहू द्या. अहो, सासूचं सुनाचं पटत नाही, सुनाचं सासूचं बाई कधी पटत नाही, सासऱ्याचं सुनाचंही कधी पटत नाही. मला सांगायचंय काय, सगळं व्यवस्थित जावं असं वाटत असेल. एकदा का 50शी ओलांडली, घरात सून आली, सासूबाईनं कधीच मुंडकं घालायचं नाही किचन मध्ये. भाजीला तेल किती घालती आणि भाजीला शेंगदाणे किती टाकती कधीच पाहायचं नाही. एक काम करायचं, फक्त वाटत असेल आमच्या सुनबाईनं रोज आमच्या येऊन पाय पडावं, आम्हाला चांगलं बोलावं. जवळच्या मैत्रिणी जवळ एकच म्हणायचं, अख्ख्या गावात माझ्या सुनासारखी सून नाही, अख्ख्या जंगमवाडीमध्ये माझ्या सुनासारखी सून. दुसऱ्या दिवशी 2 दिवस 4 दिवस नाही येणार तुमच्याकडं. दादा थोडं शांत बसा. पण 8व्या दिवशी तुमच्याकडे येईल आणि अगोदर तुमच्या पाया पडेल. पहा, मला सांगायचंय काय, घराघरात भांडणं मुलींमुळे होत आहेत फक्त संस्कारावरून. सासरी जरी गेली, सासूबाईने सांगितलं, सुनबाई अगं पुरणपोळी कर. तिने लावलं मम्मीला फोन, मम्मी पुरणपोळी करायला सांगितली, आता कशी करू नेमकी? तिने सांगितले टाक डाळ शिजायला. तिने टाकली तुरीची डाळ. हानू हानू घ्याव की याच्या पुढं. आता डाळ टाकली, डाळ शिजून झाली. म्हणे आता काय करू? म्हणे पुरण वाटून घे. डाळ उचलली आणि जशी आली, कुठं सप्ताह चालू होता जंगमवाडीत, गावात मंदिराजवळ आली, सगळ्याला वाटून दिलं तिने पुरण. तशी भानगड नाही. आज 4 प्रकार आहेत. पाहिजे काय सांगकामी, दुसरी कानपाडी, तिसरी आगाव कामीन, चौथा प्रकार आहे हुंदाडा. लक्ष देऊन ऐका, फक्त सांगते मी तुम्हाला. सांगकामी कोण? सासूबाईने सांगितलं तेवढंच करणार, दुसरं तिला काही डोक्यानं सुचत नाही. सासूबाईने सांगितलं, सुनबाई दुसऱ्या मजल्यावर जरा कचरा टाकताना माणसं बघून कचरा टाकत जा, चांगलं माणूस बघून कचरा टाकत जा. अर्धा तास बसली वरती जाऊन, माणूसच येईना. गावातला कडक इस्त्रीचा सरपंच पाहिला, दिला वरून कचरा सोडून. सरपंच आला ओरडत, सासूबाई तुमच्या सुनाला काय कळतं का? सासूबाई म्हणतात, सुनबाई तुला काय कळतं का? घुशाल सरपंच दादाच्या अंगावर कचरा टाकलाय. ती म्हणली, तुम्ही सांगितलं चांगला माणूस बघून कचरा टाक. वाचार्थ नाही, लक्षार्थ घ्यायचाय. लक्षात येत नाही आपल्याला. मला सांगायचंय, हुंदाडा माहिती का? हुंदाडा भाकरी करायला बसावं, अख्ख्या जंगमवाडीत कळतं कुणाची सून भाकरी करते. थप्पडांग थप्पडांग थप्पडांग. बरं नुसती भाकरी करत नाही ना, इकडनं तिकडनं भले नख वाढलेले, त्याच्यात पावशर पावशर माती गेलेली, पातीला ते ताड धुतलं की नाही तेही माहिती नाही, इकडनं तिकडनं केस काळी डुस, आणि सर्दी झालेली. नुसती सर्दी नाही, पिकलेली सर्दी. आणि तेवढ्यात कुणीकडून नाकासमोर असं माशाने घोंग 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 करावं, तेवढ्यात आची तसाच हात परत पिठात. पप्पाच्या बापानं जरा जपून भाकरी खात जा. पाहत जा कधी कधी किचन मध्ये काय होतंय नेमकं. नाही येत लक्षात आपल्याला. भाकरी करायला बसली एक दिवस सुनबाई, आणि सासरे बा म्हणतात, सुनबाई अगं तुझ्या माहेरावरून फोन आलाय. उठलाच हुंदाडा. कुत्र भाकरीत मुंडकं घालल म्हणून तिला काळजी नाही, मांजर एखादी भाकर ओढून नेली म्हणून नाही. जशी उठली समोर तेलाची कॅटली, दुधाचं पातीलं, भाजीचं पातीलं, तेलाची कॅटली ठॉय, दुधाचं पातीलं ठॉय, भाजीचं पातीलं ठॉय. सासऱ्याच्या दाढी मिशा भिजून काढल्या तिने मोबाईल घेऊस्तवर. अशी पाहिजे का? अजिबात नाही. मुलगी पाहिजे संत जनाबाईंसारखी. लग्न होस्तर बापाला टेन्शन राहत, आणि लग्न झाल्यावर नवऱ्याला टेन्शन. घराघरात भांडणं लावून देतात. दुसरं तिसरं काहीच नाही. भजन करणार नाही कधी, काहीच नाही. मला सांगा, जंगमवाडी मधल्या एखाद्या सासूबाईला जर तुमच्या मैत्रिणी विचारलं, कशी वागत तुझी सून, कोणती सासूबाई म्हणते अख्ख्या गावात माझ्या सुनासारखी सून नाही? बोटवर करा बरं. नाही म्हणणार तुम्ही. काय म्हणणार माहितीये का? तिला रिस्पॉन्स देते, काय सांगू बाई, निस्ता भाड्याचं पहिलं करून काहीच कळत नाही, रेंज मध्ये राहा. आणि तेवढ्यात विषयी पलटी व्हावं, विचारावं, जावाई कस काय? जावाई काय सांगू बाई, अख्ख्या गावात माझ्या जावायासारखा जावाई नाही.
विठ्ठल जावई आलेत का? काय म्हणतो, काय करतो जावाई? भांडी तोच घाशितो, कपडे तोच धुतो, स्वयंपाकही. आमच्या दादाचं सांगत नाही मी, दुसऱ्यांचं सांगते. तिकडचं सांगते मी तुम्हाला. आणि इकडंच काय होतं नेमकं? मग जमत नाही अजिबात. मुलगी पाहिजे संत जनाबाईंसारखी, जगाच्या मालकानं बाईचं रूप धारण केलं. ये ग ये ग विठाबाई आणि माझे पंढरीची आई. संत जनाबाईंनी जात झटकून घ्यावं, जात्यावरती म्हणायच्या, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुकी तू. म्हणता येते ना तुम्हाला का मुके आहेत? मुके आहेत काय? ज्याचे तो सगळ्यात सुखी. मुक्या नाहीत ना तुम्ही? बोलताना भांडायला नळावर असंच भांडता का? होय, बाप्याच्या बापाला जेवढ्या जोरात बोलतो त्याच्यापेक्षा थोडस जोरात भजन करा. मला सांगा, तुम्हाला उदाहरण सांगते. महिला मंडळ, नवरा बायको दोघच एका रूम मध्ये. उदाहरणार्थ कल्पना करा फक्त, बरेच जणांसोबत घडलेलं असेल. दोघच एका रूम मध्ये, सासूबाई तिला खोड्या करते, सुनबाईला. हे तिला तिच्या मालकाला सांगायचंय, म्हणून एका रूम मध्ये दरवाजा बंद केलाय. बरं, आता हळू बी सांगू शकते ना ती, तुमच्या आईला काहीतरी सांगा, असे वागतात तसे सांगू शकते ना. हळू नाही बोलत. तुमच्या आईला काहीतरी शिकवा, तरच राहील, नीट राहिलं तर. नाही तर राहणार नाही, तर चालले मी माहेरला. अगं हळू बोल, तुझ्या नवरा मुका बहिरा नाही, येतंय ऐकायला त्याला. बोलणार नाही, हळूच मोठ्या मोठ्यानी बोलती. काऊन? रेंज बाहेर जावी. तिकडं सासूबाईचे कान टाईट होते, तेव्हा लक्षात येतं ही काय बोलती नेमकी. घराघरात भांडणं. मला सांगा, जातेवरची गाणी बोलता येतं ना तुम्हाला? सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुकी तू, ओव्या गाऊ कौतुकी तू. इथून पुढे जाणार नाही गाडी जोरात, जोर म्हणत नाही तवर. ओव्या गाऊ कौतुकी तू. काकडा इथंच होईल. ओव्या गाऊ कौतुकी तू. जी नाही म्हणणार तिला तिच्या शेजारची शपथ आहे. पहा आता काय करायचं तर. ओव्या गाऊ कौतुकी तू. कसा आवाज दिला? असं येते. कशा बेतात मरायला मग. आणि जरी एखादी शेजारची नाहीच म्हणली, लईच कदरलेली असेल, इथंच हाणायला बसले एकमेकीला. म्हणा ना, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुकी तू. आता शिक जसे काय मोळ्याच्या माशा उठल्यात. बऱ्या म्हणतात, बऱ्या. जातं कळतं ना, पण जातं आजी जातं. आता जातं नाही राहिलं, आता फक्त लग्नाला बाहेर निघते. ते बी इकडंच खेड्याच्या ठिकाणी, शहरात जातं नाही कळत. मला सांगा, पहिल्या काळात महिला लवकर उठायच्या, जात्यावरती दळण दळायच्या. 15-15, 20-20 जणांचं एकत्रित कुटुंब राहायचं. खटलं, ओरिजिनल शब्द त्याला खटलं म्हणतात. पहाटे 3ला 4ला उठायच्या, दळण दळायच्या. एवढ्या बाया हुशार होत्या, अक्षर ओळख नसताना सुद्धा नातीला गाणं तयार करतील, लेकीला करतील, मुलीला करतील, जावायला करतील. फक्त सुनाला कधी केलं नाही. गाणी तयार करायच्या. पण सकाळी उठून जेव्हा त्यांनी मग जात्यावर दळावं, तेव्हा पहाटे कुठंतरी सकाळी भाकरी व्हायच्या. मला सांगा, पहिल्या काळात महिला लवकर उठायच्या. आता ह्या नाही, आता हे उठतात अगोदर. खरी परिस्थिती आहे. असेल काही काहीच्या न, हा काही नाही, अनुभव घेतला बी असेल. उठतात सकाळी, स्वतःचं पाणी ठेवतात 5 वाजता, आंघोळ करतात स्वतः, त्यांना पाणी ठेवतात परत. सकाळी हळूच आवाज देत, पप्याची माय अगं उठते का, पाणी गरम झालं, उद्यापासून टाकून देत जा. एवढंच काम राहते फक्त. आता मला सांगायचंय काय, पहिल्या काळात जाते होते, आता जाते नाही राहिले, जातेचे गाणी बी नाही राहिले. एके बाईचं नवरा तुम्हाला सांगते, बहिणीनं भावाला गाणं तयार केलं. बहीण म्हणायची, लिंबाच्या ग झाडाखाली माझा भाऊ दारू पाडी, कोण्या मेल्यानं केली चाडी, आली पोलिसाची, आली पोलिसाची गाडी, माझ्या भावाला धरून जोडी. असं आहे ते. माझ्या बंधूच्या ग वाड्याला, आणि सोन्याचं ग कुलूप कोणाचं का असाना, ते तिकडं कुलूप कोणाचं का असाना, पण कुलूप आहे सोन्याचं. गाणे नाही विसरत. की आजीनं नातीला गाणं तयार केलं. आंब्याचं सीझन चालू होतं. आजी म्हणायची, आंब्याचा गरस पाणी टाकून केला नास, आणि माझ्या गठकीला नवरा मिळाला गांजा खास. तुम्हाला एक गाणं सांगते पहा. एका बाईचा नवरा 8 वाजले तरी उठच ना, 8 वाजले तरी उठच ना. नवरा गोदड्यात, आणि हिनं केलं पहाटेच्या 5 वाजता चालू. पहाटेच्या ग पारामंदी
वंगा वंगान उठ गोदाड्यातल्या सोंगा. आता बघा ना उद्या म्हणते रात्रीची पोरगी लईच भारी होती.